पुण्यातील हडपसर परिसरातील मोहम्मदवाडी रोडवर असलेल्या रेस्क्यू फाउंडेशन या महिला संरक्षण गृहात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। मानवी तस्करीतून मुक्त करण्यात आलेल्या 13 बांगलादेशी मुलींनी संस्थेतील केअरटेकर आणि सुरक्षा रक्षकावर हिंसक हल्ला करून तिथून पलायन केलं। या घटनेमुळे पुण्यातील महिला सुधारगृहे आणि संरक्षण केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार हे पलायन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले। दरम्यान संस्थेच्या आवारात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना एका बांगलादेशी महिलेने आपल्याला औषध हवे असल्याचे सांगून केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांना बोलावलं। कांबळे यांनी औषध देण्यासाठी दरवाजा उघडला असता दबा धरून बसलेल्या इतर 4 मुलींनी त्यांच्यावर झडप घातली। या मुलींनी लक्ष्मी कांबळे यांना जबरदस्तीने ओढत नेऊन वैद्यकीय कक्षात डांबले आणि बाहेरून कडी लावून दिली। सुरक्षा रक्षकाचा हलगर्जीपणा आणि मुलींचे पलायन ज्यावेळी हा प्रकार घडत होता त्याच वेळी संस्थेच्या आवारात साफसफाईचे काम सुरू होते। स्वच्छता करताना सुरक्षा रक्षकाकडून मुख्य दरवाजा चुकून उघडा राहिला। हीच संधी साधून 13 मुली मुख्य दरवाजाच्या दिशेने धावल्या। त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकालाही या मुलींनी सोडलं नाही। त्याला ओढत नेऊन आणि त्याचा चावा घेत या मुलींनी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पळ काढला। भर दिवसा घडलेल्या या थरारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या प्रशासनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत सय्यदनगर आणि हडपसर परिसरात मोठी शोध मोहीम राबवली। या शोध मोहिमेदरम्यान पळालेल्या 13 पैकी 2 महिलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं। मात्र उर्वरित 11 मुली अद्याप फरार असून त्यांचा शोध काळे पडळ आणि हडपसर पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। विशेष म्हणजे इतकी मोठी घटना घडूनही हडपसर पोलिसांनी अद्याप या प्रकरणी अधिकृत FIR नोंदवलेला नाही। सध्या केवळ GD नोंद करण्यात आली आहे। सुरक्षेचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्ष यांमुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे। रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था प्रामुख्याने मानवी तस्करी, वाचवलेल्या महिला आणि मुलींच्या पुनर्वसनासाठी काम करते। संस्थेने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी येथे पोलीस संरक्षण तैनात होते। मात्र 16 मार्च 2024 पासून हे पोलीस संरक्षण अचानक काढून टाकण्यात आलं। या संदर्भात संस्थेच्या वतीने जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे वारंवार पत्रव्यवहार करून पुन्हा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संस्थेने केलाय। संस्थेमध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त महिलांना ठेवण्यात आले, ज्यामुळे अंतर्गत व्यवस्थेवर ताण येतोय। पलायन केलेल्या सर्व मुली या बांगलादेशी नागरिक आहेत। कायदेशीर प्रक्रियेनुसार अशा मुलींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि संथ असते। या प्रक्रियेला साधारण 1 ते 2 वर्ष लागतात। इतका मोठा काळ एकाच ठिकाणी बंदिस्त राहिल्यामुळे या मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य येतं। याच मानसिक तणावातून आणि मायदेशी परतण्याच्या ओढीतून मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे संस्थेचे म्हणणे आहे। सध्या पोलीस CCTV फुटेजच्या मदतीने फरार मुलींचा माग काढत आहेत। मात्र या घटनेने सुरक्षिततेच्या नावाखाली सुरू असलेल्या या केंद्रामधील त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत। बेपत्ता 11 मुलींचा शोध घेणे हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।